प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद। जे रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे त्यासाठी बैठक पार पडलेली आहे। आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्याबाबत या बैठकीत निर्णय झालाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत आरोग्य सेवेसंदर्भात काही निर्णय हे झालेले आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जे रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत या संदर्भात निर्णय झालेला आहे। सोबतच रुग्णालयामध्ये आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्याबाबत सुद्धा या बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली आहे, निर्णय झालाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे। जे रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण हे उपचारासाठी येत असतात, त्यामुळे रुग्णांना कोणतीही अडचण होऊ नये, रुग्णांची सेवा ही लवकरात लवकर व्हावी, त्यांना सेवा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जे रुग्णालयामध्ये आरोग्य सेवेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत। रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा ही आणखीन तातडीने उपलब्ध होईल या संदर्भात निर्णय घेतला गेलाय। सोबतच रुग्णालयामध्ये आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्याबाबत सुद्धा निर्णय हा घेण्यात आला। जे रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण हे उपचारासाठी येत असतात, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत। शुभम, बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये जे रुग्णालयामधील आरोग्य सेवेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत? जगदीश, एकीकडे पावसाळी अधिवेशन हे सुरू होतं, त्याचा आज शेवटचा दिवस होता आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर राज्यातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालयांपैकी एक असलेलं जे रुग्णालय जे मुंबईमध्ये आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण जे आहेत ते येत असतात आणि त्यामुळे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय आहेत, अनेक निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। अशामध्येच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जी आहे आज संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये अनेक रुग्णांना सेवा मिळण्यासाठीचे आदेश जे आहेत ते देखील अध्यक्षांनी दिलेले आहेत। तर आयसीयू बेडची संख्या वाढवण्याबाबत देखील निर्णय जो आहे तो त्यांच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। खरं तर सर्वात मोठं जे रुग्णालय हे मानलं जातं, अनेक इतर रुग्ण या ठिकाणी येत असतात आणि त्याचमुळे अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत जे आहे ते सगळ्यांकडून करण्यात येत आहे। ठीक आहे, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।